स्वामी समर्थांची प्रेरणादायी कथा। एकदा अक्कलकोट येथे स्वामी समर्थ महाराज ध्यानात बसले होते। मंदिरात भक्तांची गर्दी होती। अनेकजण आपली दुःख, वेदना आणि प्रार्थना घेऊन स्वामींच्या दर्शनासाठी येत होते। तेवढ्यात एक गरीब शेतकरी फाटकी वस्त्रे घालून थकलेल्या अवस्थेत स्वामींसमोर आला। त्याचे डोळे पाणावलेले होते। त्याने नम्रपणे स्वामींच्या चरणी वाकून नमस्कार केला आणि म्हणाला, स्वामी, माझं शेत करपलंय, घरात अन्न नाही, मुलं उपाशी आहेत। मी आता खूप थकलोय, काहीच उरलं नाही, कृपा करा। स्वामी महाराजांनी त्याच्याकडे प्रेमाने पाहिलं। ते काही क्षण शांत राहिले आणि मग मंद स्वरात म्हणाले, माझ्या लेकरा, का घाबरतोस? संकट येतात, पण ती संपतातही। तू श्रद्धा ठेव आणि काम करत राहा, मी तुझ्यासोबत आहे। शेतकऱ्याला थोडं आश्चर्य वाटलं। स्वामींनी काही चमत्कार केला नाही, काही धन दिलं नाही, पण त्यांचे शब्द त्याच्या हृदयात थेट घुसले। त्याला शांत वाटू लागलं। तो नम्रतेने परत गेला। पुढच्या काही दिवसांत अचानक पाऊस पडला। त्याचं शेत पुन्हा उभं राहिलं। पीक भरपूर आलं। गावातल्या लोकांनी त्याच्या मेहनतीचं कौतुक केलं। त्याने मिळालेल्या उत्पन्नातून गरिबांना अन्नवाटप केलं आणि पुन्हा एकदा स्वामी समर्थांच्या चरणी गेला। तो म्हणाला, स्वामी, तुमच्या आशीर्वादामुळेच हे शक्य झालं। स्वामी महाराज हसले आणि म्हणाले, मी तुला काही दिलं नाही, तू स्वतःच उभा राहिलास। मी फक्त तुला तुझी शक्ती आठवून दिली। ही कथा आपल्याला काय शिकवते? संकट आयुष्यात येणारच, पण त्यात हरायचं नाही। श्रद्धा आणि प्रयत्न यांची सांगड घातली तर काहीही अशक्य नाही। देव कुठल्याही चमत्काराने नव्हे, तर आपल्या मनातील शक्ती जागृत करून आपल्याला उभं करतो। स्वामी समर्थ हे केवळ संत नव्हते, तर प्रेरणास्थान होते। त्यांच्या अशा अनेक कथातून आपल्याला जीवन जगण्याची नवी दिशा मिळते। ते सांगतात, घाबरू नकोस, मी आहे। ही ओळख कित्येकांना संकटातून बाहेर काढणारी ठरली आहे। स्वामींचं कार्य, उपदेश आणि प्रेम आजही लाखो लोकांना मार्ग दाखवत आहे। श्री स्वामी समर्थ।